कॅश प्राइज दिले जाते, रोख रक्कम 300 रुपये. धन्यवाद सर. या सर्व प्राहुण्यांचा करतोय या सहर्ष स्वागत. मला हृदयाच्या अंतःकरणापासून ते ग्रँड फिनाल मेगा फायनल फ्रेंडशिप सोडा अंबिलॉजी T10 प्रीमियर लीग मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. लगेच युवराज तिवरे साहेबांनी सुद्धा ATM ओपन केलाय. लगातार 3-6 500 रुपयाचा कॅश प्राइज. हॅलो हॅलो काय सांगायचं. हॅलो आलेल्या पाहुण्यांचं शुभ स्वागत करतोय. अगं बाबू काय सांगायचंय पुढे चेंडू. अहो देखील लॉस केला असलेल्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना अगदी जर पाहायला गेलं तर हा चेंडू मात्र पहिला चेंडू होती विजय कालचीला सरपंचच्या बॅट मधनं हा कडक 4 धावा. नक्कीच पाऊसाल सातत्याने पहिल्या दिवसापासून आम्हाला समालोचन लावलेला पाहायला मिळते. ते व्यक्तिमत्व म्हणजे द वन अँड ओनली एकच द व्हॉइस ऑफ सारमाल, द कॉमेडी मॅन खैरात, द एंटरटेनमेंट द व्हॉइस ऑफ सारमाल. पाहुणा ऋषी शिंगे हे उपस्थित आहेत. नक्कीच एंटरटेनमेंटचा भरमात मात्र करत आहेत. हॅलो यानंतर फिल्डिंग सेट होताना पाहायला मिळते आई होम साहेब बोराचा बडा विपक्ष आई गौदी स्पोर्ट्स शेखर बडा पहिल्या चुली करण्याच्या हल्ला चढवला गेला होता. विजय कालचुट्या बॅट मध्ये चौकार. ऋषी काय सांगशील या सामन्याबद्दल. पाहावं लागेल. यावेळी देखील लॉस केला. सुंदर फटका आहे स्वैल क्षेत्रामध्ये. अरे खतरनाक ठोकला षटकार 6 धावांसाठी. जवाब षटकार पाहायला मिळतो. विजय पहिल्या चुनवती चौकार त्यानंतर मात्र षटकार. जेव्हा सगळ्यांना माहित आहे जेव्हा विजय कालचेडा हा रंगात येतो तेव्हा ढग दाखवल्याशिवाय राहत नाही आहे. टेनिस क्रिकेट मधलं अधिराज्य गाजवणारे एक मोठं नाव द प्राऊड ऑफ यू दोऱ्याचा वाडा ज्याला म्हटलं जातं. विजय कालचेडा बॅट मधनं हा हवाई सफर हवाई अल्ला षटकार. धावसंख्या 10 अशी धावसंख्या धाव पाहू शकाल. करण तयार पुणे गोलंदाज ट्रॅकवर ऋषी. पुढील चेंडू पाहावं लागेल. यावेळी देखील मोठा फटका मारायचा होता परंतु काय सांगत आहे व्हाईट चेंडू. हॅलो चेक. अगदी जर पाहायला गेलं तर तब्बल 11 धावा जोडल्या गेल्या त्या फलकावर. यावर देखील लॉस केला. सुंदर फटका आहे पाहावं लागेल. अरे खतरनाक ठोकला षटकार. जे झालं षटकार ठोकला. लगातार 2 तर नक्की पाहू शकाल. षटकार आले एक मारला तर नक्की. अनंत धामणे साहेबांकडे 300 रुपये, युवराज तिवरे साहेबांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. लाजबाब क्रिकेट चला बॉलची पूर्ण करायचं ऑफिशियल्स मित्रांनो. या दुपारी सत्रामध्ये आलेला माझ्या मायबाप प्रेक्षक व राजा वर्गाचं प्रमुख मान्यवरांचं सहर्ष स्वागत या हृदयाच्या अंतःकरणापासून फ्रेंडशिप सोड अंबिलॉजी T10 प्रीमियर लीग मध्ये या सर्व पाहुण्यांचा मान्यवरांचा मी हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो. नक्की पावसाल धाव फलकावर 17 असतील का खतरा गोलंदाजी मार्कर. गोलंदाज पण एकदा तयार करण. यस शेखर टीम कडनं येईल का तिसरा बॉल. हो चांगला बॉल राहिला गेला. चांगला सेन्सिबलचा नजराणा पावसाल क्षेत्र धावतो विनायक. चेंडू उचलणार फेक करणार. एक सिंगल मात्र जुळला जातोय. हे एका सिंगल रसने धावसंख्या पुढे जाते 18 या आकड्यावरती. ऋषी अगदी जर पाहायला गेलं तर तब्बल 18 धावा जोड गेला त्या फलकावर. बिनगडी बाद 18 अशी धावसंख्या. पुढील चेंडू पाहावा लागेल कशा प्रकारचा असेल. निश्चितपणे बॉलिंग ट्रॅकवर पाहू शकाल. करण पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल. अहो देखील लॉस केला. सुंदर फटका आहे सोडल्या क्षेत्रामध्ये. चेंडू चालाय चोळीत मळी शतक शकालाय बॉलवरती. गडबड बेकार. अगदी जर पाहायला गेलं तर 2 धावा घेतल्या जातील त्या फलकावर. या 2 धावीच्या मदतीने अगदी या धावसंख्या पुढे सरकेल. तब्बल सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर तब्बल 20 धावा लगावल्या जातील त्या फलकावर.
पुढील चेंडू देखील लॉफ केलाय मिडविकेट क्षेत्रा दिशेने. ओहो ठोकलाय चौकार. अगदी जर पाहिलं तर या चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या अगदी पुढे सरकेल. तब्बल 24 धावा लगावल्या जातील त्या फलकावर. धन्यवाद. पहिल्या षटकाखेर धावसंख्या 24 धावा खुटल्या गेले. चांगला असा सेन्सिबलचा नजराणा होमसाई दोरदमणा टीम कडनं पेश केला गेलाय. विजय आणि कल्पेशच्या माध्यमातून धावसंख्या धावा फलकावर 24. एका बला पाहू शकाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन झालेल्या माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेलं गाव शेखरपाडा अतिशय कमी लोकसंख्येचं गाव आणि त्या गावातून आलेली टीम पाहू शकाल शेखरपाडा. तर दुसऱ्या बला याच विभागातील एक शहापूर टेनिस क्रिकेटच्या अधिराज गाजवणारे एक पाहू शकाल का नाव घेतलं जातं. तर या टीमचा विजेता कालचेडा सरपंच संपूर्ण टीम ओमसाई दोऱ्याचा वाडा. चला टीम मीटिंग करायची नाही मित्रांनो. 4 षटकांचा सामना आहे. अजून भरपूर जणांचा सत्कार करण्याचा बाकी आहे. जरा घाई करायचे सर. तोपर्यंत देऊया ऋषीदादांना एक संधी. मित्रांनो स्पीडअप करायचंय थोडासा. हंपर नको झाले जरा. काय सांगायचं आहे काय सांगायचं आहे हंपर नको झाले जरा. अगदी जर पाहायला गेलं तर तब्बल 24 धावा लगावल्या जातील त्या फलकावर. पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल. पुढील चेंडू चला गाड्या सोडा. यावर देखील लॉफ केला. सुंदर फटका आहे पाहावं लागेल क्षेत्ररक्षकाला बॉलवरती. अगदी जर पाहिलं तर एकच सिंगल जोडी जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या अगदी पुढे सरकेल. अगदी जर पाहिलं तर एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. बिनगडी बाद 25 अशी धावसंख्या. तब्बल 25 धावा लगावल्या गेल्या त्या फलकावर. पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल पाहावं लागेल निश्चितपणे. यावर देखील लॉफ केलाय. ओहो आरा खतरनाक ठोकलाय षटकार. काय सांगायचं लय डेंजर. अगं बाबा लांबच लांब की षटकार मारलाय. अगदी जर पाहायला गेलं तर या षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या अगदी पुढे सरकेल. निश्चितपणे पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला तब्बल 31 धावा लगावल्या जात आहेत फलकावर. पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल पाहावं लागेल. यावर देखील हो बॉलची मात्र जागीच गोंडी. एकच सिंगल जोडली जाईल त्या फलकावर. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. तब्बल 32 धावा जोडल्या जात आहेत फलकावर. बिनगडी बाद 32 अशी धावसंख्या. एका साईडला पाहतोय टीम ओमसाई दोराचा बडा क्रिकेट संघ विपक्ष आई गावदेवी शेखरपाडा क्रिकेट संघ. अशी एक मोठी लढत चालू आहे सध्या मॅच मध्ये. मेगा फायनलचा सामना. पुढील चेंडू यावर देखील लॉफ केला. बॅकवर्ड स्वाईड लेगला क्षेत्ररक्षकाला बॉलवरती. ओहो माझा अंग आता फाडला काय भोतडा. शीला फलंदाज गोवान. ओयूटी आउट. बॅक टू पवलियन. धन्यवाद. नक्कीच पाहू शकाल पहिल्या विकेटचा पतन चांगले फटकाजी करून नक्कीच बाद होतोय. विजय कालचेडा हा फलंदाज. नो बॅटर अर्जुन कालचेडा त्यांचा नक्कीच लहान भाऊ. एक भाऊ गेला दुसरा भाऊ इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज लाजवाब कमबॅक कर नक्की पाहू शकाल. आज मात्र हिस्ट्री रचली गेली शेखरपाडा टीमने कारण खांडीच्या पाडा संघाला परास्त करून संघ नक्कीच पाहू शकाल. आज मात्र फायनल मध्ये धडक मारलेला संघ अर्थात पाहू शकाल संघ शेखरपाडा संघ. अगदी जर पाहायला गेलं तर एक गडी बाद
32 अशी धावसंख्या. तब्बल 32 धावा लगावला गेला धावफलकावर सध्याच्या घडीला. पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल यावर देखील लॉफ केलाय. सुंदर फटका आहे परंतु पाहावं लागेल क्षेत्ररक्षकाला चेंडूवरती अगदी जवळ तर एक सिंगल जोडले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत यशस्वीरित्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या अगदी पुढे सरकेल. रन मशीन बेकार धुराने उधलीत कडा मोड करीत. अगदी जर पाहायला गेलं तर एक गडी बाद 34 अशी धावसंख्या. पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल यावर देखील कंचा शॉट टावायगा. ढेंगाफटी शॉट कंचा ढेंगाफट्टी. बस काय लागला नको. काशी केली वनवासी केली नसीबी तुझ्या साडेसाती आली. हे प्रभु ये क्या हुआ. ढेंगाफटी में से बॉल चला गया. अगं बाबा काय सांगायचंय लय डेंजर. अगदी जर पाहायला गेलं तर एक गडी बाद 36 अशी धावसंख्या. तब्बल 36 धावा लगावला गेला धावफलकावर. अगदी जर पाहायला गेलं तर एक गडी बाद 36 अशी धावसंख्या सध्याच्या घडीला. मित्रांनो स्पीडअप करा असं करू नका. मामा तू थांब जरा काय सांगायचे. ए मामा थांब की जरा. पुढील चेंडू पाहावं लागेल कशा प्रकारचा असेल. धावसंख्या पाहू शकाल एक गडी बाद 36 अशी धावसंख्या. पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल यावर देखील यावर देखील ढेंगाफटी शॉट परंतु एक सिंगल जोडी जाईल धावफलकावर. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. अगदी जर पाहायला गेलं तर एक गडी बाद 37 अशी धावसंख्या. तब्बल 36 धावा जोडल्या गेल्या धावफलकावर. पुढील चेंडू पाहावं लागेल यावर देखील ओहो काय सांगत आहे. मारायचा होता दिल्लीला जेला गल्लीला बेकार मोकार असत गडी. आणि किती कॅच प्राइज दिले गेले नक्की पावसा लगातार 3 6 मारले तर नक्की आंबोली गावचे गोड व्यक्तिमत्व बीएमसी कर्मचारी बाला वाघ ज्याला टायगर म्हटलं जातं आंबोलीचा त्यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिले लगातार 3 6 साठी. ऋषी पुढील चेंडू पाहावं लागेल देखील त्यांचं ग्राउंड. चेंडू चलाय चळीत मळीत. अगं बाई माझा बाबड्या त्यावर नक्की कॅश प्राइज दिलं गेलंय मित्रांनो. अविवा झेल षटकाच्या बाहेर जो प्रेक्षक मात्र झेल टिपेल सोपान मोरे साहेबांकडे 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. षटकाराच्या बाहेर जो प्रेक्षक मात्र झेल पकडेल अविवा झेल त्या सर्व प्रेक्षकांसाठी सर्व पाहू शकाल त्याच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. पुढे चेंडू यावर देखील लॉफ करायचा होता. अगदी दर पाहायला गेलं डान्सिंग द डाऊन ट्रॅक क्षेत्ररक्षकाला चेंडूवरती आणि अगदी दर पाहायला गेलं एक सिंगल जोड झाले. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. तब्बल एक गडी बाद 40 अशी धावसंख्या. तब्बल 40 धावा लगावल्या गेल्या धावफलकावर. पुढील चेंडू यावर देखील लॉफ केलाय. भांडे कसे शॉट ऑन द कार्पेट. बस अगदी जर पाहायला येतात धुरांड्या उधलीत कडा मोड कडीत साप कडा मोड अर्र सनाना पिरिरी. लगातार 3 विकेट घेतली तर हॅट्रिक घेतली तर नक्की पावशे बाळा वाघ यांच्याकडून नक्की 500 रुपये. त्याचबरोबर अनंत धामणे साहेबांकडून कॅश प्राइज लागू आहे. लगातार 3 चौकार विकेट हॅट्रिक साठी 300 रुपये. युवराज तीव्र साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज लगातार 3 6 साठी. धन्यवाद.
पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल निश्चितपणे यावर देखील लॉफ केला आहे. सुंदर फटका आहे. बस कार्यक्रम फिट. अरे खतरनाक ठोकलाय चौकार. या 4 धावांच्या माध्यमातून धावसंख्या मात्र अगदी भरकन पुढे सरकेल. बॉल एक गडी बाद 46 ही धावसंख्या. तब्बल 46 धावा लगावला गेला दफलकावर. धन्यवाद. नक्कीच पावसाल 3 षटकांचा विचार केला तर एक गडी बाद 46 धावसंख्या उमसाई दोरदेवा टीम कडनं. क्रिकेटचा घमासान युद्ध थैमान असं पाहायला मिळतो हा रोमॅन्टिक सामना. आणि एबीडी स्पोर्टच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा नक्की लाईव्ह कव्हरेज मात्र केली जाते. त्या प्रेक्षक जुळलेल्या वर्गाचा सुद्धा सहर्ष स्वागत. तीन षटकांचा विचार केला जाईल तर नक्कीच पाहू शकाल एक गडी बाद 46 धावसंख्या. 300 लोक लाईव्ह सामना पाहता एबीडी स्पोर्टच्या माध्यमातून. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. चांगलं रणसंग्राम पाहू शकाल. रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा कारण तुमचं नशीब बदलू वेळ मात्र नक्कीच बदलते कुठेतरी ऋषी. परंतु मात्र हीच सोपान सर वेळ घेऊन आली आहे. कोण घेऊन जाणार प्रथम क्रमांकाची ट्रॉफी याच्यासाठी लागलेली ही चुरस. पावसाल चौथ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पावसाल जितेश. स्ट्रायकिंगवरती अर्जुन कालचेडा हे मोठं नाव आहे. सातत्याने घेतलं जात आहे. जर क्लीन बोल्ड केला तर 100 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. तर त्रिफळाची उडवला तर नक्की 100 रुपयाचा कॅश प्राइज बाळा वाघ टायगर यांच्याकडे देण्यात येईल. तोपर्यंत देऊया ऋषी दादांना एक संधी. अगदी जर पाहायला गेलं तर दफलकावर तब्बल एक गडी बाद 46 ही धावसंख्या लगावली गेली आहे. तब्बल 46 धावा लगावला गेला दफलकावर. मित्रांनो थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे. बॉलिंग ट्रॅकवर पाहू शकाल आपण जितेश. पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल यावर देखील लॉफ केला. सुंदर फटका आहे. अगं बाई माझी बबडी सोना जानू पिल्लू ठोकलाय षटकार. कोण तिकडे होता हैवा जेल साठी. काय सांगत आहे हैवा जेल सोडू नका. संध्याकाळची सोय होईल चायनीज लॉलीपॉप. काय सांगत आहे. अगदी जर पाहायला गेलं तर या षटकाराच्या साह्याने धावसंख्या भरकन पुढे सरकली. एक गडी बाद 52 अशी धावसंख्या. पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल यावर देखील उपट उगाली ती. काय सांगत आहे वार बरोबर बसला नाही. आता बॅट उगारी तो. काय सांगत आहे भूक लागली होई त्याला आता. पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल यावर देखील लॉफ केलाय परंतु ओहो नो मसलाट. धावा तुम्ही धुरांड्या उधळीत करा मोड करीत बस. काय सांगत आहे नको झाले तर. आणि अगदी जर पाहिलं तर लगीन लागायच्या आधीच वर हाड शिवून मोकळा. काय सांगत आहे जे संवाद आपण यायचं इकडे आपलं सुद्धा शुभ स्वागत. यायचंय ये लाजू नको. अरे ये मोकार गडी लाज होतो. काय सांगत आहे बिंदाशी आहे. बॉडीगार्ड पाठवू का. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा जितेश तयार. अर्जुन कालशेरासाठी राईट अमोर देऊया. फुलेलीचा बॉल यावर मात्र मिस टाइम शॉट फटका फसलेला आहे. परंतु झेल मात्र नक्कीच कॅरी होत नाही. चेंडू नो मॅच त्यामुळे ट्रॅव्हल पाहायला मिळतो. बघता बघता दुसऱ्या धावासाठी प्रयत्न पाहू शकाल. चेंडू उचलणार फेकी करणार. पिकअप घ्या तर तो 2 धावा धावफलकावर नक्कीच जुळल्या जातील. या 2च्या साने धावसंख्या पुढे जाते 56 या गड्यावरती. 56 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद 56 धावसंख्या. रघुनाथ वाघ साहेबांचा शुभागमन झालं. यायचंय शहापूर आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे नक्कीच सह उपाध्यक्ष रघुनाथ वाघ आपण सुद्धा यायचंय. या ग्राउंडचे मालक रामदोरे दादा तुम्ही सुद्धा यायचंय. यशवंत बांगर आपण सुद्धा उपस्थित आहेत. आपण सुद्धा यायचंय यशवंत बांगर. ओव्हर टू नक्कीच कॉम्बॉक्स ऋषी. पुढील चेंडू यावर देखील लॉफ केलाय. डान्सिंग ग्राउंड फटका क्षेत्ररक्षक आलाय बॉल वरती आणि अगदी पाहिलं तर एक सिंगल जोडली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न ओहो बेकार. काय सांगत आहे भाजीत भाजी वांग्याची लगीन कराय पोरबा मामाची बेकार गत. फलंदाज गोवान नवीन फलंदाज पाहू शकाल. अगदी जर पाहिलं तर जय सावंत साहेबांचं देखील शुभागमन.
2 गडी बाद 57 धावसंख्या. पुढील चेंडू यावर देखील लॉफ केलाय. चेंडूला फेकून दिलाय परंतु ओहो अरे खतरनाक ठोकलाय षटकार. यावेळेस देखील सुंदरचा षटकार पाहायला मिळाला लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. आणि अगदी जर पाहिलं तर तब्बल 63 धावा जोडल्या जातील फलकावर. 2 गडी बाद 63 धावसंख्या.